अमरावती महानगर पालिका चुनाव में भारतीय जनता पार्टी को बड़ी सफलता मिली है। संत गाडगे बाबा विद्यापीठ पीडीएमसी प्रभाग क्रमांक 2 से भाजपा उम्मीदवार सुरेखा लुंगारे ने शानदार जीत दर्ज की है। जीत के बाद मीडिया से बातचीत में सुरेखा लुंगारे भावुक नजर आई। उन्होंने कहा कि पिछले 1.5 से 2 महीनों से प्रभाग में लगातार और अथक मेहनत की गई, जिसका फल आज जीत के रूप में मिला है। सुरेखा लुंगारे ने बताया कि चारों उम्मीदवारों ने एकजुट होकर पूरी ताकत से काम किया। इस जीत का पूरा श्रेय उन्होंने प्रभाग की जनता को देते हुए कहा कि जनता ने मेरे साथ खड़े रहकर मुझे समर्थन दिया और विजयी बनाया। आइए सुनते क्या कहना है इनका। खूप आज आनंद होत आहे। खरं पाहिलं तर गजानन महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते। खऱ्या अर्थानं हा चमत्कार म्हणेल, कारण गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून मी अथक परिश्रम घेत आहे प्रभागामध्ये आणि माझ्यासोबत जे तीनही कॅन्डिडेट होते त्या तिघांसाठी मी ताकदीनं प्रयत्न केला की आमचे चारही उमेदवार आले पाहिजे। प्रत्येक घरोघरी दारोदारी जाऊन प्रत्येकाच्या घरी मी सांगत होती। खऱ्या अर्थानं अमरावती शहरातील माझ्या प्रभागातील जे माझे हितचिंतक आहे, माझे जे सर्व कार्यकर्ते आहे, माझे जे सर्व मित्रमंडळी आहे आणि जे ओळखीची लोक आहे स्नेह, त्यांनी खूप प्रयत्न केले की नाही सुरेखाताई आली पाहिजे। ते घरोघरी गेले, प्रत्येकांनी दान मागितलं माझ्या मतांचं। त्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानते, कारण त्यांच्याशिवाय ही जीत हासिल होऊ शकली नसती। प्रभागातील जी जनता आहे त्या जनतेला मी प्रभागाचं हे श्रेय देऊ इच्छिते, कारण त्यांनी माझ्या पाठीशी राहून मला निवडून आणलं। खरं पाहिलं तर माझ्या एकटीची ही ताकद नाही आहे सगळं, कारण जवळपास 1895 मतांनी लीड घेतलेली आहे। त्यामुळे ही ताकद जनतेची आहे, जनतेने मला निवडून दिलं। आता मागच्या टर्ममध्ये सुद्धा मी याच प्रभागाची नगरसेविका होती। मागच्या टर्ममध्ये 5 वर्षाचा कार्यकाळ होता, 3 वर्ष तर कोरोना होता, तरीही 2 वर्षामध्ये मी वेगवेगळ्या हेडमधून निधी खेचून आणला आणि 17 कोटीची कामं केली। आताही माझा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा प्रभाग आहे, तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामध्ये तपोवन झाला, राहटगाव झालं, त्याच्यानंतर भवानी परिसर झालं, गुरुकृपा कॉलनी। ह्या भागामध्ये रस्ते असो, नाल्या असो, बगीचे असो, प्यायच्या पाण्याची सुविधा असो, ह्या सगळ्या गोष्टी मी निश्चितपणानं करणार आहे आणि जनता माझ्या निश्चित पाठीशी राहील एवढा मला विश्वास आहे। तपोवन परिसरामध्ये मागे आम्ही मागणी केली होती, तपोवन भागामध्ये ज्या काही घटना घडतात त्यासाठी एक पोलीस चौकी त्या ठिकाणी हवी अशी मागणी केली होती। निश्चितपणानं आता मी नगरसेविका झाली, माझ्या हाती कारभार नक्कीच आलेला आहे, तर मी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची एक सुविधा निश्चितपणानं करेल एवढा मी विश्वास देते। पोलीस चौकी भाजपाचाच बसेल महापौर निश्चितपणानं।